नमस्कार मित्रांनो. आज आहे 15 तारीख. 15च आहे ना, बघतो. होत आहे. आहे आज 15 तारीख आहे. तर 15 नोव्हेंबर 2025 आणि आज शनिवार आहे. आज एक एकादशी पण आहे. तर सर्वांना एकादशीच्या शुभेच्छा. तर आज विचारधनमध्ये संध्याकाळच्या वेळेला काय बोलावं, तर विकृती या विषयावर बोलूया. कॉम्प्लेक्सेस, विकृतींवरती बोलूया. कॉम्प्लेक्सेस अर्थात विकृती यांच्यापासून कोणी सुटला आहे का असं विचारायला पाहिजे ज्याने त्याने स्वतःला. आपल्यामध्ये काय विकृती आहेत, काय कॉम्प्लेक्सिटीज आहेत. कारण असं म्हणतात की सूक्ष्मरित्या सुद्धा विकृती काम करत असतात. स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही पातळीवर त्या कार्यरत असतात. आता विकृती म्हणजे काय, तर एखाद्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेकी वापराचा परिणाम म्हणजे विकृती. मग त्या मानसिक जास्त असतात, व्यक्तिगत जास्त असतात आणि काही सुप्त असतात, काही लक्षात येत नाहीत. तर अशा विकृती आपल्यामध्ये नाहीत ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता विकृतींची उदाहरणं घ्यायची तर अतिराग येणं माणसाला, कोणाशीही न पटणं, म्हणजे कोणाशीच पटत नाही, एकलकोंडेपणा, त्याच्यानंतर सतत भांडण्याची वृत्ती, तर ही विकृती आहे. सतत निगेटिव्ह विचार करायचा, ही विकृती आहे. काहींमध्ये मानसिक विकृती असतात, त्याच्यामध्ये काही शारीरिक विकृती पण असतात आणि त्यामध्ये विस्मरण आहे. विस्मरण ही विकृतीच आहे. कुठेतरी तुमचं रुटीन खराब झाल्यामुळं किंवा काही आघात, काही ॲक्सिडेंट्समुळं सुद्धा विकृती शारीरिक होतात. मग त्याची कारणमीमांसा हा एक वेगळा विषय होऊ शकतो. कशामुळे त्या विकृती त्रास देतात. तर सच अ कॉम्प्लेक्सिटीज. मानसिक विकृतींपासून तुमचा बचाव, तुमची विचार क्षमता, तुमची वैचारिक मानसिक ताकद आणि अर्थात शारीरिक ताकद आहे ते, ह्या गोष्टींमुळे होते. आणि आता मी म्हणेल की व्यसनाधीनता ही सुद्धा एक प्रकारची विकृतीच आहे. तुम्हाला थोड्या वेळाने तंबाखू खावी वाटते, आठवड्यातनं कधीतरी दारू प्यावी वाटते, किंवा टेन्शन आलं की दारू, सेलिब्रेशन असेल तर दारू. हा एक विकृतीचाच प्रकार आहे. ज्या गोष्टी समाज विघातक आहेत अशा गोष्टींमध्ये समाविष्ट असणं हा सुद्धा एक विकृतीचा भाग आहे. समाज विघातक आणि विरोधी कामं जी मंडळी करतात, तो सुद्धा एक विकृतीचाच परिणाम आहे. तर अशा कॉम्प्लेक्सिटीजपासनं स्वतःचा बचाव म्हणजे काय, त्या विकृतींना आपल्यापासून दूर करण्यासाठी काही तत्सम गोष्टी कराव्या लागतात. त्या जाणीवपूर्वक केल्या पाहिजे. तर आणि आजकाल नवीन एक फॅड निघालं आहे. तुम्हाला सिगारेट सोडायची असेल तर एक विशिष्ट सिगारेट काढली आहे, ती प्या म्हणजे सिगारेट सुटेल. अशा पद्धतीने सिगारेट सुटत नाही. एक दिन होगा असं म्हणून ती जाहिरात असते, एक दिन पक्का होगा. तर त्या विकृतींनी तुम्हाला गिळंकृत करण्याच्या आधी त्यांना तुमच्या जीवनातनं बाहेर काढा. एकदा ठरवा, काय त्रास व्हायचा असेल, महिना 2-4 महिने होईल, तो होऊ द्या, पण एकदा ठरवा की नाही म्हणजे नाही. आणि काय त्यात अवघड आहे राव, म्हणजे मला हेच कळत नाही की म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझा एक पार्टनर
रूम पार्टनर हॉस्टेलमध्ये, तो तंबाखू खायचा. तर एकदा त्यांनी मला सांगितलं की मी एक वेळ बायकोला सोडेल लग्न झाल्यावर, पण माझी तंबाखू नाही सुटू शकणार. या थराला गेलेली मंडळी पण असतात की आता बायकोचा काहीच संबंध नव्हता, त्यांनी स्वतःच नसलेल्या बायकोचं बरं का, लग्न पण नाही, शिक्षण चालू, म्हणजे एक उदाहरण दिलं त्यांनी. तर आपण जर ठरवलं तर या गोष्टी आपण करू शकतो. आणि ते यश आहे ना, तुम्ही त्याच्याकडे यश म्हणून का नाही बघत? दारू न पिणं म्हणजे काय तुम्हाला काय कमकुवतपणा वाटतो का? अरे दारू न पिणे किती मोठी शक्ती आहे त्यातनं. तुम्ही त्याचा विचार पॉझिटिव्हली करा, मग लक्षात येईल की आम्ही दारू पित नाही, शरीराला घातक असते, सिगारेट पित नाही, तंबाखू खात नाही, व्यसनं करत नाही. तर मग ह्या विकृती जाणीवपूर्वक सोडल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठीचं तत्त्वज्ञान नका निर्माण करू स्वतःसाठी, बचाव. आणि अभिमानानं म्हणा की मी व्यसनं करत नाही. जसं एखादी व्यक्ती शाकाहारी असते, तिने सांगावं अभिमानाने, होय मी शाकाहारी आहे, तरी मी ताकदवान आहे. असं अभिमानाने सांगणं आणि प्रूव्ह करणं, ते सिद्ध करणं, हा जीवनशैलीचा भाग आहे. तर सर्वांना माझी विनंती आहे की छोट्या मोठ्या काहींमध्ये वासना, सेक्सच्या विकृती असतात, त्या सुप्त असतात, सगळ्यांच्या लक्षात येत नाहीत, पण त्या व्यक्तीला माहिती असतं आपल्यामध्ये ही विकृती आहे. अशा विकृतींपासून स्वतःला सांभाळायचं. तर काही जण रोगराई लपवतात आणि रोग लपवून तुम्हाला काय मिळतं? शारीरिक मानसिक रोग असतील त्यातनं बाहेर पडा, योग्य ती ट्रीटमेंट घ्या. समाजापासून काय लपवायचं आहे? तर लपवण्याची सुद्धा वृत्ती असणं हे सुद्धा एक विकृतीच आहे. आपल्या समाजापासून काहीतरी लपवायचं आपल्याला. आम्ही हे करत नाही, ते करत नाही, उगाच खोटं सांगायचं नाही का? आता म्हणजे सेक्सविषयी म्हणाल तर सेक्स कॉम्प्लेक्सेस का निर्माण होतात? कारण आपली जीवनशैली त्याला जबाबदार आहे. तर मध्यंतरी आमचे एक मित्र, चांगले प्राध्यापक असलेली व्यक्ती पटकन म्हणून गेली, काय ते सेक्सचा एवढा उहापोह होतो आमच्या समाजात वगैरे वगैरे. तर आणि एक चुकीचं वाक्य ते बोलले की याचं उदात्तीकरण झालं तर मग ह्या गोष्टींकडे समाज दुर्लक्ष करेल. तसं नाही आहे हो. तर सेक्स म्हणजे शारीरिक संबंध माणसातले हा प्रेमाचा भाग आहे. आणि त्यातल्या विकृती म्हणजे समलैंगिक संबंध, ही किती मोठी विकृती आहे. 2 स्त्रिया 2 पुरुष, आणि परदेशांमध्ये तर त्यांना लग्न करायचाही कायदा आहे. काय मूर्खपण आहे, आमच्या देशात तर नाही आहे असं. बरं, विकृतीचा अतिरेक असा म्हणायचा की शारीरिक संबंध, वासना याच्यावर नियंत्रण तुमचं होऊ शकतं. आणि एखाद्या व्यक्तीविषयी शारीरिक आकर्षण वाटलं आणि त्या व्यक्तीशी तुम्ही लग्न केलं तर काहीच गैर नाही, प्रेम असणं आणि लग्न करणं. परंतु मग ब्ल्यू फिल्म्स बघणं, त्यातनं लैंगिकता बघणं, ही विकृती आहे. ती असेल तर मान्य करा आणि त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवा. मित्रांनो, अशा अनेक विकृती आजकाल मोबाईल आहे सगळ्यांच्या हातात, पाहिजे ते बघता येतं. आणि त्याच्यासाठी काहीतरी तुमचं ठरलं पाहिजे की आम्ही या गोष्टी करणार नाही. तर या कॉम्प्लेक्सेसपासून वाचण्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.